भाजपाचं आज शिर्डीमध्ये राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडत आहे। भाजपचे नेते, आमदार, खासदार यांच्यासह 15,000 कार्यकर्त्यांची यामध्ये उपस्थिती असेल। भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अमित शहा सुद्धा मार्गदर्शन करतील। अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हे महाअधिवेशन सुरू होईल। दुपारी 2 वाजता अमित शहा शिर्डीतील साई मंदिरात जाऊन दर्शन घेतील। त्यानंतर ते महाधिवेशनच्या स्थळी येतील आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? कशा प्रकारे तयारी सुरू दिसते? गौरी, आपण जर बघितलं असेल तर आता थोड्याच वेळात भाजपच्या महाअधिवेशनाला जे आहे ती सुरुवात होणार। या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी सगळे नेते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। मंत्री अतुल सावे असतील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, सगळे मंत्री आणि काही भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते यावेळी या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बघितलं असेल गौरी तर श्रद्धा आणि सबुरी भाजपची महाभरारी अशा आशयाचे फलक जे आहेत ते संपूर्ण ज्या ठिकाणी अधिवेशन भाजपचं होते त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपनं श्रद्धा सबुरी ठेवली, त्याचमुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरं तर भाजपचा विजय झाला आणि त्याचे परिणाम जे आहेत ते विधानसभा निवडणुकीत दिसल्याने आपण जर या ठिकाणी पाहिलं असाल तर या ठिकाणी आता भाजपचे प्रमुख नेते यायला देखील सुरुवात झालेली आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे देखील आता या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण जर बघितलं असाल तर कुठेतरी एक भाजपकडून मिनी विधानसभा निवडणुकांचा नारा जो आहे तो देण्यात येणार आहे। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गौरी या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करतील। 15,000 भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपचे आमदार, भाजपचे मंत्री, भाजपचे माजी मंत्री, भाजपचे खासदार सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। भाजपकडून एक रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार आहे। विशेषतः गौरी आपण पाहिलं असेल तर या महाअधिवेशनात खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करण्यात येणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत जो भाजपला विजय मिळाला, लोकसभेनंतर खरं तर भाजप जास्त जागा जिंकेल का अशी शंका व्यक्त केली जात होती। मात्र देवेंद्र फडणवीसांनी एक विश्वास व्यक्त केला होता की लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या सुधारून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा आणि अर्थात त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले। याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन जे आहे ते आज केलं जाणार आहे। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 4 वाजता खरं तर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। अमित शहा नेमकं भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अमित शहा यांचं आजचं कार्यकर्त्यांसोबतचं भाषण जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। कारण कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम जे आहे ते अमित शहा यांचं भाषण नेहमीच करतात। त्यामुळे खरं तर जमायला सुरुवात झालेली आहे। अमित शहा नेमकं काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊया।